विठुराया कुठे गेला? विठुराया, विठुराया. चूल करत बघते. तर माझा विठुराया पण नाही आणि घरातले पण कोणी नाही. सासूबाईंनी विठुरायाला बघितले तर नसेल ना? सासूबाई विठुरायाला घेऊन गेले असतील का कुठेतरी टाकायला? नाही नाही, घरात कोणीच नाहीये. सगळे कुठे बाहेर गेलेत का? वयाव समधी नागोजी बाबांच्या मठात गेल्यात. सासूबाई माझ्या विठुरायाला मठात घेऊन गेलेत का? नागोजी बाबा आणि सासूबाई माझ्या विठुरायाचा छळ करतायत का? लय मोठी काळी सावली आहे तुमच्या घरावर आणि सगळ्यांवर. ती सुभेदारीन बाई दडून बसली तिथं दबा धरून. मोठा वार करणार आहे तुमच्यावर, तयारीतच आहे ती. आणि ती सखू धिंगाणा घालतीये, वाढत जाणार आहे तिचा धिंगाणा. आणि तिच्या आडून तिचा तो इटोराया गारुड करायला बघतोय. चारी बाजूने आपत ओढवली तुमच्यावर आणि तुमच्या घरावर. बाधा आहे, लय मोठी बाधा आहे, नक्कीच बाधा आहे. आणि त्या बाधेचा निशाणा आमच्यावर आहे, आमच्यावर आहे. बाबाजी, हो काय बोलताय तुम्ही? मनोरमे, सांग सांग तुझ्या पाठीशी कोण उभा आहे? बाबाजी, तुम्हीच आहात बाबाजी. मग आमच्यावर हल्ला म्हणजे तुझ्या वैभवाचा डॉलरा वाळूच्या इमल्यावानी कोसळणार. नाही नाही बाबाजी, असं बोलू नका. मी वाटेल ते करायला तयार आहे बाबाजी. आमचा सबूत पळावं लागेल, प्रत्येक सबूत पळावं लागेल. अगदी जीव जाईस तोपर्यंत पळावं लागेल, समजलं काय? हो बाबाजी, पाळीन. मी तुमचा प्रत्येक शब्द पाळीन. हे सगळेही पाळतील बाबाजी, सगळे पाळतील. आम्हाला कशाला या भानगडीत ओढते ही? ए भैरू, नारळ. बाबाजी, हे काय बाबाजी? नारळ काय आहे बाबाजी? समजा दिसतंय लय मोठी बाधा आहे. हे बघा, भयानक बाधा आहे, भयानक. समध्यांना गिळून टाकला असत. पण मनोरमे, तू चांगलं केलं. इथं आली सगळ्यांना घेऊन आमच्या पाशी. लय बरं केलंस तू. आता बघस तू, जो कोण तुझ्या वाईटावर उठलाय की नाही, त्याच्या अशा मुसक्या आवडून आम्ही याला आपटून आपटून संपून टाकणार. जय जिंगराबा.
पाताळातल्या कविसा पिंपळावरच्या यातळा नजर ठेव रे बाबा, नजर ठेव आमच्यावर, यांच्यावर, समद्यांवर नजर ठेव. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. विठुरा, अरे कुठे आहेस तू? आता कुठे शोधू मी तुला? दिगू दादांना शोधताय जणू. नाही नाही मी नाही काही नाही. म्हणजे दिगू दादांना नाही तर मग कुणाला शोधताय? मी कुठे कोणाला शोधते? कोणाला नाही शोधते. अव खोटं बोला येत नाही तुम्हासनी. लई भोळ्या आहात तुम्ही. असू द्या, आज थांबाय जमत नाही, लगुलग निघायला लागतंय. आज गोपाळकाला आहे ना? गोपाळकाला? नाही मनोरमे नाही. पुरती घेरली गेलीस तू, पुरती घेरली गेलीस. आणि वास्तुदोष पण आहे बाई, वास्तुदोष पण आहे. बाबाजी मग तुझ्या वास्तूत इट्टल 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 नामाचा जप सुरू आहे. काय बाबाजी? पण त्या सखूला मी पूर्ण काबूत ठेवलंय. तिच्याकडची ती विठ्ठलाची मूर्ती ती पण मी विहिरीत टाकून दिली आहे. अगं त्यानं काय होणार आहे मनोरमे? त्या इट्टलाचं भूत सगळ्यांच्या मानगुटीवर बसतंय आणि त्या सखूच्या बी मानगुटीवर बसलंय, झपाटलंय तिला. विचित्र वागतीये ती, तिचं विचित्र वागणं आता वाढत जाणार आहे. पायगुण म्हण नाही तर काय बी म्हण, पण ते आल्यापासून दुष्ट शक्ती, अशांती, संकट समधी तुमच्या घरात घुसली आहे. आणि आता त्यापासून जर वाचायचं असेल तर इलाज करायला हवा. इलाज नाही केला तर जीव जाणार समध्यांचा, समध्यांचा जीव जाणार आहे. जीव नाही. कुठेच रे तू? रे घरातले पण सगळं सोडून मला कुठेतरी गेलेत आणि तूही गेलास रे. तुझ्याशिवाय मी कशी राहू? येणार विठुरा. आणि आज गोपाळकाला पण आज तरी नको राहूस माझ्यावर. तूच मला काल बालकृष्णाचं रूप दाखवलंस ना रे. मग असं मी काय चुकलीये की तू निघून गेलास? विठुरा, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. कोण आहे? कोणाचंही लहान लहान हात आहेत? बाळकृष्ण, तू पुन्हा आलास? हो, तू ललत होती ना म्हणून. किती गोड आहेस रे तू. मला खरंच खूप बरं वाटलं. आणि किती छान बोलतोस तू, अगदी माझ्या विठुरायासारखं. मला भूक लागली, मला खायला दे ना.
भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली. आज घरात कोणी नाहीये. तू गोकुळात चोरायचंच ना लोणी, तसं मी पण आणलंय आज, कुणाला न विचारता. घे. का? काय झालं? का? काय रे? काय झालं? माझं काना रुसलंय का? अरे वा ग वा, तू तुझ्या मोठ्या विठुरायाला हाताने भरवतेस आणि मला माझ्या हाताने खाली लावतेस. तू भरवल तरच खाईन. घे खा. हो, त्या बाबाजींना घरातलं सगळं दिसतं म्हणे. हो हो, समजा त्यांना आपलं सगळं कळलं तर म्हणजे आपलं पितळ उघडं पडणार. स्वाहा, पितळ उघडं पडणार आहे आता. समध्यांचं पितळ उघडं पडणार आहे. म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला बाबाजी? त्या सखूची सावली कुणावर पडलीये ते बाहेर काढणार आहे मी. समज उघडं पडणार आहे. हे वैरू, भाऊजी, याचं काय करायचं बाबाजी? आज्ञा करा बाबाजी. तुम्ही काही नाही करायचं. माझी मंत्रशक्तीच काय ते करणार आहे. तुम्ही फक्त बघत राहायचं. ओम फट स्वाहा. त्याच्या हातातला कापूर आपोआप जळल. त्याला सखून भारलंय. सखूचा आणि त्या इटूचा प्रभाव त्यांच्यावर पडलाय हे सिद्ध होणार. आणि मनोरमे, त्यो माणूस तुझ्यासाठी घातकी, घरफोड्या, धोकादायक असणार आहे. लक्षात ठेव. उठता बसता चालता बोलता जिंगरोबाचा गाजा. ए नागोजीला शरण ये. त्योच तुझा राजा, त्योच तुझा राजा. हा, बाबाजी,
आता मी दमलो, आता मी जातो. नाही नाही हा, अजिबात नाही. मी सांगितल्याशिवाय इथून जायचं नाही. आता खेळून दमलायस की नाही तू? मग ये माझ्या मांडीवर पडून जा. मी नाही काय, तूच दमलीस. तुझ्या डोळ्यात कशी गाय गाय आलीये. बाबाजींचं आणि झिंगरोबाचं नाव घ्या. हे गंडे तुमचं रक्षण करतील. हो. बाबाजी ते समद्यांच्या ध्यानात आलं की नाही? मनोरमान तिच्या लेकीवर सखूची सावली नाही म्हणून त्यांच्या हातातला कापूर जळाला नाही. पण बाकी तुम्ही समदे, तुमच्यावर सखूची सावली आहे म्हणून तुमच्या हातातला कापूर जळाला. तेव्हा जपून राहा, लांब राहत्या सखूपासून. काय समजलं? आणि तो गंडा बांधलाय की नाही तुम्हाला? साधा गंडा नाही, तो सुरक्षा कवच आहे. आता तुमच्या कोणाच्या बी जीवाला धोका नाही. पण सखूमुळं तुमच्या घरावर जे सावट आलेलं आहे, जो धोका तयार झालेला आहे, तो अजून मिटलेला नाही. आता फक्त या नागोजीनं तुमच्या जीवाची आम्ही घेतली लक्षात घ्या. पण तुमच्या घरावरचं किटाळ दूर करण्यासाठी अजून बरंच काही करावं लागणार आहे. लय खर्च करावा लागणार आहे अजून. पण तो पत्तूर जोखीम आहे. सावध राहा, समद्यांनी सावध राहा. हो बाबाजी, तुमचं असंच लक्ष असू द्या बाबाजी. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. बाबाजी लय जड आहे थैली. भरलेले हिरीतलं जळभर पाणी रे. आता फक्त बघतो या मनोरमेला कसा नाचवतो यो नागोजी. काय रे, काय झालं? झाली माझी झोप. एवढं तर झाली? हा, मग आता दहीहंडी. चल, हे बघ, हे शिंकाळ, याच्यावरती दह्याचं मडकं आहे. चल आपण फोडूया. चल. मडकं फोडायचं नको रे बाबा, सासूबाई ओरडतील. आपण रोज रोज खेळतो का? एकच दिवस तर खेळणार आहे. हो रे बाबा, चल फोडूया आपण मडकं.